नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिअर फाईन माय डिअर स्टुडंट्स, तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब व्हर्च्युअल लर्निंगमध्ये आणि क्लासमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आजच्या अध्यापन घटकाला मी लवकरच सुरुवात करणार आहे. विद्यार्थी मित्र हो, आजचा अभ्यासासाठी निवडलेला घटक म्हणजेच इयत्ता 11वी युवक भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील अत्यंत सुंदर शब्दात एक सुंदर घटक मी आज अध्यापनासाठी निवडलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, मुख्य घटक आहे पद्य आणि उपघटक आहे तो म्हणजेच तुमच्या ह्या पाठ्यपुस्तकातील जी काही त्या ठिकाणी 10व्या क्रमांकाची कविता आहे शब्द. या शब्द कवितेला आज आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शब्द कविता ही यशवंत मनोहर यांनी लिहिलेली आहे. म्हणजेच या आपल्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 44 तुम्ही काढायचा आहे. संपूर्ण कविता आपण आता प्रकट वाचन करणार आहोत आणि संपूर्ण प्रकट वाचन झाल्यानंतर एक एक स्टांजा म्हणजे एक एक कडव्याचं आपण त्या ठिकाणी स्पष्टीकरण, तुर्तास पहिलेच प्रकट वाचन, नंतर यशवंत मनोहर यांची ओळख आणि मग नंतर एक एक कडव्याचं स्पष्टीकरण आणि मग नंतर त्याच्यावर आधारित संपूर्ण कृती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घेता लगेचच सुरुवात करूयात. उघड्या पुस्तक पृष्ठ क्रमांक 44 काढायचं आहे. म्हणजेच पेज नंबर 44. ओपन युअर टेक्स्टबुक अँड सी द, म्हणजेच लक्ष द्यायचंय. कविता क्रमांक 10 शब्द. यशवंत मनोहर 1943 मध्ये त्यांचा जन्म झाला. ते अजून हयात आहेत. चला तर मग कवितेचं प्रकट वाचन करूयात. शब्द. विद्यार्थी मित्रो, अत्यंत सुंदर, हृदयाला स्पर्श करून जाणारी ही कविता आजची मी ह्या घटका अभ्यासासाठी घेतलेली आहे. आकांताने हाका घातल्या माझ्या, तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले. माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला. एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हाही शब्दांनीच हल्ला दिलेला. चिडून चिडून सांडत होते ऊन, चिडून चिडून सांडत होते ऊन, तेव्हाही शब्दांनीच सावली धरली. दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा शब्दांनीच हाताला बिजली दिली. जगू न देणारे काही विसरायचे होते तेव्हाही शब्दांनीच तोल सावरला. मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला. बघा विद्यार्थी मित्र, शब्द कामात आलेले. कवी जे आहेत यशवंत मनोहर, त्यांना शब्द कामात आले. पुढच्या कडव्याकडे. काहीही नव्हते हाती वाटे स्वतःचीच भीती, काहीही नव्हते हाती वाटे स्वतःचीच भीती, तेव्हा शब्दांनीच पाठीवर हात ठेवला. कधी वाऱ्याने टाळले, कधी निवाऱ्यांनी टाळले, तेव्हाही शब्दांनीच उरात आश्रय दिला. मी भिकारी, मी शब्दांना काय देऊ? प्रश्नचिन्ह आहे. सर्व 2 प्रश्न विचारले तुझे. मी भिकारी, मी शब्दांना काय देऊ? मी कर्जदार, शब्दांचा कसा उतराई हो? मी शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचविले, जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचविले. स्वप्न संहिता या काव्यसंग्रहातली ही सुंदर कविता 6 कडव्यांमध्ये कवींनी ही सजवलेली कविता आहे. विद्यार्थी मित्र हो, अत्यंत सुंदर कविता आहे. तुम्हाला ही कविता वाचतात क्षणी समजायला पाहिजे. पण सांगायचं तात्पर्य असं आहे विद्यार्थी मित्र हो, मी त्याचं स्पष्टीकरण करून देणार. हे झालं आपलं प्रकट वाचन. आता आपण कवी परिचय करून घेणार आहोत. कवी आहेत यशवंत मनोहर. त्यांचा जन्म 1943 साली झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतोय. त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा आहे, शब्द कुठे कुठे आपल्याला कामात येतात. आपल्या नशिबात, आपल्या जीवनामध्ये, जीवनचर्येमध्ये या पुस्तकातील जे शब्द आहेत ते अत्यंत महत्वाचे आणि अत्यंत हृदयाला स्पर्श करून जाणारे असे शब्दांची त्या ठिकाणी लाखोली होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेत आक्रमक लेखन शैलीत समाज वास्तवावर सडकून टीका करणारे कवी, विचारवंत व समीक्षक म्हणून यशवंत मनोहर यांचे स्थान विशेष आहे. सकस जीवनानुभव मांडणारी, प्रत्येकारी प्रतिमांनी सजलेली ओजस्वी शब्दकळा, चिंतनशीलता ही त्यांच्या कवितेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थी मित्र, प्रमुख वैशिष्ट्य आहेत त्यांची. कविता शोषणाला, विषमतेला तीव्र विरोध करते आणि म्हणजे त्या ठिकाणी औपचारिकरित्या उपरोधिक जी विरोधाभास असते शैलीत प्रास्ताविक समाजात रुजलेला तथाकथित दांभिक मूल्य व्यवस्थेवर कठोर प्रहार करते. त्यांच्या कवितेत स्वातंत्र्य, समता,
बंधुभाव या मूल्यांवर भाष्य केलेले दिसते. त्यांच्या स्वप्नसंहिता या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तसेच मराठवाडा साहित्य परिषदेचा कवी कुसुमाग्रज पुरस्कार इत्यादी विविध पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी मिळालेले आहेत. विद्यार्थी मित्र हो, अत्यंत सुंदर असं त्यांचं साहित्य लेखन आहे. कवीचे साहित्य लेखन कविता संग्रह आहेत विद्यार्थी मित्र हो त्यांचे. उत्थान गुंफा, काव्यभिमान, मूर्तिभंजन, जीवनानयन, प्रतीक्षायन, अग्नीचा अधिबंध, स्वप्नसंहिता, युगमुद्रा, बाबासाहेब इत्यादी त्यांचे कविता संग्रह आहेत. तसेच समीक्षात्मक पुस्तके, ललित साहित्य सिद्धांत आणि स्वरूप, स्वाद आणि चिकित्सा, समाज आणि साहित्य समीक्षा, नवे साहित्यशास्त्र, परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाङ्मयीन मूल्ये इत्यादी कादंबऱ्या त्यांच्या इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. कादंबऱ्या त्यांची रमाई, मी यशोधरा इत्यादी कादंबऱ्या त्यांच्या अत्यंत सुंदर आणि अत्यंत प्रसिद्ध अशा त्या ठिकाणी आहेत. विद्यार्थी मित्र हो, आपण आता मूळ विषयाकडे जाणार आहोत. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकातील जी काही कविता आहे त्याचा थोडक्यात आशय समजून घेऊयात. कविता आहे शब्द. कवी यशवंत मनोहर लिखित शब्द ही कविता त्यांच्या स्वप्नसंहिता या काव्यसंग्रहातून घेतली आहे. या कवितेत कवीच्या जीवनातील शब्दाचे अनन्यसाधारण महत्व, शब्दांचे सामर्थ्य वर्णिलेले आहे. पैशाने श्रीमंत पण मनाने दारिद्र्य, आदर्श उक्ती पण संधीसाधी कृती, मनात अंधार पण उजेडाचा दिखावा अशा अंतर्विरोधांनी भरलेल्या समाजात जगणे कवीला असह्य होत आहे. भोवतालचा विषमतेमुळे, जो काही त्या ठिकाणी भोवतालचा विषमते, रस्ता खोदताना कवीच्या मनाचा जेव्हा आकांत झाला तेव्हा शब्दांनीच त्यांना साथ दिली. त्यांच्या पेटलेल्या मनाला शांत करण्यासाठी शब्द हे वेळोवेळी धावून आले, त्यांना मदतीला धावून आले असा आशय या कवितेत व्यक्त होतो. म्हणजेच स्वतःच्या वाट्याला आलेले जगलेले भोगलेले दुःख त्यांच्या कवितेत उतरले आहे. ही कविता सर्व दिशांनी तुटून पडणाऱ्या नकाराशी झुंजत आहे असे त्या ठिकाणी दिसून येते. विद्यार्थी मित्र हो, ही प्रस्तुत कविता आहे. ही कविता जी शब्द का नाव दिले आहे की शब्दांमुळे माझ्या सुखात आणि दुःखात खरोखर जीवन जगायला उद्युक्त करणारे शब्दच होते. मी ज्या ज्या वेळेस त्याला संकटात सापडलो म्हणजेच कवी, त्या त्यावेळेस मला शब्दांनीच सावरले, शब्दांनीच साथ दिली असं त्यांचं थोडक्यात मत आहे. विद्यार्थी मित्र हो, आता आपण हे जे काही त्या ठिकाणी पिवळ्या रंगाची स्लाइड्स आलेली आहे, जे पेज आलेलं आहे म्हणजे पान आलेलं आहे, ते आपल्या पाठ्यपुस्तकातील 44 क्रमांक काढायचा आहे. पृष्ठ क्रमांक 44 त्याच्यावर पहिलंच त्या ठिकाणी हे पिवळ्या रंगाचं त्या ठिकाणी स्लाइड दिलेली आहे. सुरुवात करूयात. कविता क्रमांक 10, शब्द. यशवंत मनोहर 1943. कवी, समीक्षक, सखाचे जीवनानुभव आणि प्रत्येकारी प्रतिमांनी समृद्ध अशी ओजस्वी शब्दकळा यामुळे यशवंत मनोहर यांची कविता शोषणाचा तीव्र निषेध करते व उपरोधाचा आश्रय घेत प्रस्थापित समाज मूल्य व्यवस्थेवर घणाघाती प्रहार करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून घेतलेल्या प्रेरणेतून आक्रमक शैलीने समाज वास्तव्यावर प्रखर करणारे कवी, विचारवंत व समीक्षक म्हणून यशवंत मनोहर यांचे महत्त्वाचे स्थान आहे. उत्थान गुंफा, काव्याभिमान, मूर्तिभंजन, जीवनायन, प्रतीक्षायन, अग्नीचा अधिबंध, स्वप्नसंहिता, युगमुद्रा, बाबासाहेब इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध. दलित साहित्य सिद्धांत आणि स्वरूप, स्वाद आणि चिकित्सा, समाज आणि साहित्य समीक्षा, नवे साहित्यशास्त्र, परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाङ्मयीन मूल्ये इत्यादी समीक्षात्मक पुस्तके, रमाई, मी यशोधरा इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. स्वप्नसंहिता या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेचा तसेच कवी कुसुमाग्रज पुरस्कार इत्यादी अनेक विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले असे हे यशवंत मनोहर आहे. प्रस्तुत कविता जी आहे विद्यार्थी मित्र हो, त्याचा थोडक्यात त्या ठिकाणी प्रस्तावना पाहूयात. प्रस्तुत कविता शब्द ही कवीला भोवल्याच्या जगात, म्हणजे कवीला जे काही भोवतालच्या जगात, भोवल्याचं नव्हे भोवतालच्या जगामध्ये विषमताचे जाळे आढळते. विषमता आहे, फरक आहे. एकीकडे पैशाची श्रीमंती आहे, दुसरीकडे मनाचा कंगालपणा, तोंडात मूल्य आणि वागण्यात संधी साधूपणा, अंधारनिष्ठ आयुष्य आणि उजेडाचे मुखवटे अशा विरोधांनी कवीच्या जीवाचा भडका उडतो. या प्रश्नांच्या गर्दीत जगण्याचा आधार मिळण्यासाठी
कवी शब्दांचा आधार घेतात. त्यांची कविता सर्व दिशांनी झेपावणाऱ्या नकारांशी भांडणारी ठरते. कवी म्हणून जगलेले भोगलेले त्यांच्या कवितेतून प्रकटते. विद्यार्थी मित्र, कवीला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सर्व दिशांनी झेपवणाऱ्या नकारांशी भांडणारी ठरलेली आहे. या ठिकाणी सुख दुःखे लोक त्या ठिकाणी स्वतः मुखोटे चढवतात, पण ते दिखाऊपणाचे असतात. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जे काही सुख आणि दुःख आलेत, त्या सुखांचे दुःखाचे सर्व मानकरी त्या ठिकाणी शब्दच आहेत. सुखातही शब्दांनीच त्या ठिकाणी आनंद व्यक्त करून दिला, दुःखातही शब्दांनीच मला साथ दिली, अशा पद्धतीची ही कविता या ठिकाणी आपण प्रकट वाचताना पाहिलेली होती. तर विद्यार्थी मित्र हो, आपल्या कवितेमध्ये ही जी काही कविता आहे त्याचे 6 कडवे आहेत. त्या एक एक कडव्यांचं आपण या ठिकाणी आज आता स्पष्टीकरण करणार आहोत. चला तर मग पहिल्या कडव्याकडे जाऊया. पहिलं कडवं, आकांताने हाका घातल्या माझ्या. आकांताने हाका घातल्या माझ्या, तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना, माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. विद्यार्थी मित्र, आकांताने हाका घातल्या माझ्या, तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना, माऊलीने द्यावे तसे पोटाशी घेतले. विद्यार्थी मित्र, पहिल्या या कडव्यामध्ये कवी सांगत आहेत की या ठिकाणी विषमतेने भरलेल्या जगात माझ्यावर जेव्हा जेव्हा अन्याय झाला, जे विषमतेयुक्त हे जग आहे, हे जो काही समाज आहे, या समाजाने जो कोणी माझ्यावर अन्याय केला, तो पाहून, तो भोगून जीवाचा भडका उडाला, माझ्या मनाने आकांत केला. तेव्हा ती मनाची आग, तो आकांत शांत करण्यासाठी शब्दच माझ्या मदतीला धावून आले. शब्दांमुळेच मला माझ्या नव्या ज्या काही जाणीवा होत्या, ज्या काही व्यथा होत्या, वेदना होत्या, मोकळेपणाने अभिव्यक्त करता आल्या. निखाऱ्याप्रमाणे धगधगत्या आतल्या आत घुसमसणाऱ्या, निरुत्तर करणाऱ्या बिकट संकटांना झेलण्याकरता शब्दांनीच मला बळ दिले, शब्दांनीच मला शक्ती दिली. शब्दांमुळेच मी या ठिकाणी वाचलो. आईच्या मायेने मला कवटाळले. जसं आई आपल्यावर प्रेम करते, मायेनं कवटाळते, त्या पद्धतीने आईच्या मायानेच, मायमकले नजरेनेच त्या शब्दांनी मला कवटाळले आणि जवळ केले. ज्याप्रमाणे आईच्या मायेच्या उभेत बाळ निश्चिंतपणे होऊन जातं, त्याचप्रमाणे मला शब्दांनी माझ्या व्यापकता आणि व्यापताप जो असेल, संताप असेल, क्रोध असेल, द्वेष असेल, स्वतःजवळ ओढून मला निश्चिंत केले, माझ्या मनाला ऊब दिली, माझ्या मनावर प्रेम केलं, माझ्यावर त्या ठिकाणी सुखात, प्रत्येक वेळेस सुखात आणि दुःखात सोबत राहिले. ते फक्त शब्दच होते, बाकी सर्वांनी माझा घात केला. मायेनं माय जशी म्हणजे आई असते, आई जशी पोटाशी कवटाळते, त्या ठिकाणी कुरवाळते, प्रेम करते, लाड करते, तसंच माझी ही भाषा आहे. तिने मला जवळ केलं आणि ओढून मला त्या ठिकाणी निश्चिंत केलं. असे हे माझे शब्द आणि अशा स्वरूपाचं हे पहिलं कडवं जे होतं ते या ठिकाणी संपलेलं आहे. दुसऱ्या कडव्याकडे जाऊयात विद्यार्थी मित्र. डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा, डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला. डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला. एखादी आठवण आग घेऊन धावली, एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला. डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला. एवढी आठवण आग घेऊन धावली, एवढी नव्हे, एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला. कधी कधी डोळ्यांपुढे अंधार व्हायचं. कवी म्हणतात त्या ठिकाणी स्वतःच्या जीवनाचा अनुभव त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे. स्वतःचा जीवनानुभव व्यक्त करत असताना कवी म्हणतात, जेव्हा डोळ्यांपुढे अंधार यायचे, अंधार दाटून आल्यावर कोणताही मार्ग म्हणजे कुठलाही मार्ग मला सापडायचा नाही, दिसायचा नाही, तेव्हा मला शब्दांनीच मला मार्गदर्शन केलं, शब्दांनी मला मार्ग दाखवला, शब्दांनी दिशा दाखवल्यात, या शब्दांनीच मला वाचवलं. एखादी जळजळीत, एखादी अपमानास्पद दुखरी आठवण मनाला वेदना देऊन गेली, तेव्हा तो जाळही शब्दांनीच झिलला. ती ठसठसणारी वेदना शब्दांनीच शमवली, शब्दांनीच शांत केली. शमवणे, शांत करणे, असा त्याचा त्या ठिकाणी मूळ अर्थ आहे. विद्यार्थी मित्र हो, हे झालं दुसरं त्या ठिकाणी कडवं. पहिल्या कडव्यामध्ये जे काही शेवटच्या दोन उभ्या होत्या, त्याच्यात माधुर्य काव्यगुण होतं. माधुर्य, माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. माधुर्य. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, दुसऱ्या कडव्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी काव्यगुण नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, तिसरं कडवं आपल्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 44
त्याच्यावरचं तिसरं कडवं, चिडून चिडून सांडत होते ऊन. चिडून चिडून सांडत होते ऊन, तेव्हाही शब्दांनीच सावली धरली. दिवसाही दाटायचा अंधार, दिवसाही दाटायचा अंधार, तेव्हा शब्दांनीच हातात बिजली दिली. खूप सुंदर वाक्य रचना. त्याचं स्पष्टीकरण पाहूया. या कडव्याचं स्पष्टीकरण असं आहे, भावार्थ असा आहे. विद्यार्थी मित्र हो, कवी म्हणतात आयुष्यात अनेकदा तापदायक प्रसंगांना सामोरे जावे लागेल, तेव्हा मी माझ्या मनाचा ताप, अनेक प्रसंगांना, अनेक दुःखांना, अनेक संकटांना मला सामोरे जावं लागेल, तेव्हा मी माझ्या मनाचा ताप, असह्य वेदना शब्दांनीच व्यक्त केल्या. जे जे काही मला त्रास व्हायचे, मला जे जे काही त्याचे मनस्ताप व्हायचे, असह्य वेदना व्हायच्या, ज्या सहन केल्या जायच्या नाहीत, त्या सर्व वेदना मी शब्दांच्याच माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त केल्या. शब्दांनी मला मायाची गारगार सावली देऊन शांत केले, मायाची सावली दिली, प्रेमाने जवळ केलं आणि त्यांच्या मनाला शांतता त्यांनी लाभून दिली. दिवसा ढवळ्याही माझ्या आयुष्यात अंधार पसरवणारे अनेक वाईट प्रसंग आले. कवी म्हणतात, कवी जे आहेत आपले यशवंत मनोहर, त्यांच्यावर अनेक प्रसंग आलेत, वाईट प्रसंग आलेत, कधी कधी जीवे मारण्याचे प्रसंग त्यांच्यावर आलेले, पण तरीही त्या सर्व प्रसंगांना सर्व प्रसंगांमध्ये शब्दांनीच त्यांना साथ दिली. त्या कठीण प्रसंगातही शब्दांनीच माझ्यातील तेजस्वी अस्मिता टिकवून ठेवली, तेजस्वी तेज देण्याचं काम केलं. अंधाराचा ठाव घेण्याचं त्या ठिकाणी जे काम होतं ते शब्दांनीच केलं. शब्दांमुळेच, नाही तर एवढं कडक तप्त उन्हामध्येही मला त्या ठिकाणी या शब्दांनीच बिजली स्वरूपातील एक लेखणी दिली. पुढच्या कडव्याकडे जाऊयात विद्यार्थी मित्र. 44 पृष्ठ क्रमांकावर शेवटचं चौथं कडवं आहे. जगून देणारे काही विसरायचे होते, जगून देणारे काही विसरायचे होते, तेव्हाही शब्दांनीच तोल सावरला. मरणाच्या धारेत सापडलं तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकावला. बघा विद्यार्थी मित्र, जगू न देणारे काही विसरायचे होते, जे जगू देत नव्हते त्यांच्यावर काहीतरी असे प्रसंग आलेले होते, तेव्हाही शब्दांनीच त्यांना त्या ठिकाणी सांभाळलं, तेव्हा शब्दांनीच त्यांना त्या ठिकाणी स्पष्टपणे सांभाळून घेतलं. कवी म्हणतात, माझे जगणे असह्य करणारे क्षण, घटना मला कायमच्या विसरायच्या होत्या. त्या ठिकाणी कवी म्हणतात कायमचं विसरायचं होतं, तेव्हा शब्दांनीच माझ्या दळमाळणारा तोल सावरून धरला, मला आधार दिला. मी मरणप्राय यातनांच्या प्रवाहात अडकलो, जेव्हा त्या ठिकाणी अडकलो होतो, तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे आदेशाचा किनारा सरकावला, मनातील भावनांचा निचरा करण्याचा मार्ग माझ्याकडे सरकावला. विद्यार्थी मित्र, अशा स्वरूपाचे हे शब्दांनीच वाचवलं, शब्दांनीच दुःखातून बाहेर काढण्याचं काम केलं, संकटातून दूर करण्याचं काम या शब्दांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. पुढचं कडवं आहे विद्यार्थी मित्र हो, पृष्ठ क्रमांक तुम्ही त्या ठिकाणी 45 काढायचा आहे. त्या पृष्ठ क्रमांक 45 वर त्या ठिकाणी तुम्हाला एक सुंदर असं पहिलंच कडवं दिसेल. विद्यार्थी मित्र हो, तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगायचं विसरलो, म्हणजे मागच्या त्या ठिकाणी हे जे काही हे कडवं आहे, या कडव्यामध्ये चिडून चिडून सांडत होते ऊन, हे काही त्या ठिकाणी तेव्हाही शब्दांनी सावली धरली, इथपर्यंत व्यंजना शब्दशक्ती गुण आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, दिवसाही दाटायचा अंधार आणि बिजली दिली, हे एक ओज काव्यगुण आहे. ओज तुम्हाला मी काव्यगुण शिकवलेला आहे विद्यार्थी मित्र हो, त्या ओज काव्यगुण त्या ठिकाणी आहे, म्हणजेच मी सांगायचं विसरलो होतो, म्हणूनच तुम्हाला ह्या ठिकाणी सांगत आहे. चला तर मग आपल्या मूळ त्या ठिकाणी कडव्याकडे येऊया. काही नव्हते हाती वाटे स्वतःचीच भीती, काही नव्हते हाती वाटे स्वतःचीच भीती, तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला. विद्यार्थी मित्र, पृष्ठ क्रमांक 45 काढायचे, त्यातला पहिलाच उतार आहे, म्हणजेच कडवा आहे. कधी वाऱ्याने टाळले, कधी निवाऱ्यांनी टाळले, तेव्हाही शब्दांनीच उरात आशय दिला. बघा, कोणीही नाही, फक्त शब्द. कधी कधी त्यांना त्या ठिकाणी काहीच नव्हतं त्यांच्या हातात. कवी म्हणतात, मी शून्य होतो, काही नव्हतं माझ्या हातात, मला काहीच येत नव्हतं किंवा माझ्याकडे संपत्ती वगैरे काही नव्हती, पण तरीही माझ्याकडे पद, पैसा, प्रतिष्ठा अजिबात नव्हतं. स्वतःचीच भीती वाटायची, स्वतःच्या अस्तित्वाविषयीच प्रश्न निर्माण व्हायचे, तेव्हाही शब्दच मनाला उभारी द्यायचे. त्यांनीच माझ्या पाठीवर दिलासा, पाठिंबा, आधार देणारा आश्वासक हात ठेवला. सगळीकडेच माझी उपेक्षा झाली, कोणीही मला आश्रय दिला नाही. अशा वेळी शब्दच माझे आश्रयदाते झाले, त्यांनी मला त्यांच्या हृदयात कायमची जागा करून दिली. विद्यार्थी मित्र,
शब्दच मनाला त्या ठिकाणी उभारी द्यायचे, शब्दच त्यांना वाचायचे, शब्दच त्यांच्या पाठीवर दिलासा, पाठिंबा, आधाराचा हात द्यायचे, शब्दच त्यांना उपेक्षा पद्धतीने काम करायचे, त्यांना आश्रय द्यायचे. आणि खरोखर त्यांच्या हृदयामध्ये जर जी कोणी जागा केली असेल तर ती फक्त शब्दांनी केलेली होती. शेवटच्या कडव्याकडे जाणार आहोत विद्यार्थी मित्र. शेवटच्या कडव्यात त्या ठिकाणी सांगितलंय कवींनी, अत्यंत सुंदर असं उदाहरणात त्यांनी ह्या कडव्यात सांगितलेलं आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र हो, मागच्या कडव्यामध्ये म्हणजेच ह्या कडव्यामध्ये काहीही नव्हते हाती वाटे स्वतःचीच भीती, तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला. इथपर्यंत जे काही अभिदा काव्यगुण आहे, त्यानंतर खालच्या जो 2 ओव्या आहेत प्रसाद काव्यगुण आहे, त्यानंतर पुढचे जे काही कडवा आहे विद्यार्थी मित्र, मी भिकारी आणि उतराई हो, ह्या ओवीपर्यंत लक्षणा जो गुण आहे म्हणजे अभिदा, लक्षणा हे जे काही त्या ठिकाणी शब्दशक्तीचे प्रकार आहेत ते त्या ठिकाणी लक्षणा येतो. मी भिकारी, मी शब्दांना काय देऊ, मी कर्जदार, शब्दांचा कसा उताराई हो, मी शब्दात शिरलो, मी शब्दांत शिरलो आणि स्वतःला वाचविले, जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचविले. विचार करा मित्र, किती सुंदर उपमा आणि घटना त्या ठिकाणी मांडलेल्या आहे. कवी म्हणतात शब्दांनी मला खूप काही दिले, कवी सांगतायत खूप काही दिले, जगण्याचे, दुःख पचवण्याचे, लढण्याचे सामर्थ्य दिले असं कवी म्हणतात. पण मी भिकारी आहे. शेवटी कवी स्वतःला भिकारी म्हणतात. कवी स्वतःला भिकारी म्हणून त्या ठिकाणी या पद्धतीने उत्तर देऊन मोकळे होतात. मी कर्जदार आहे, मी शब्दांच्या उपकारांची परतफेड करूच शकत नाही, मी शब्दांना कधीच काहीच देऊ शकत नाही. अडचणीच्या प्रसंगी फक्त मी शब्दांत शिरून स्वतःला आजवर वाचवत आलो. या समाजाने पाजलेले विषमतेचे, अपमानाचे विष मी प्यायलो, पण ते विष शब्दांनी पचवले. शब्द हेच माझे सामर्थ्य झाले. कवी म्हणतायत व बिकट प्रसंगात त्यांनीच माझ्या व्यथा वेदनांचा वाचा त्या ठिकाणी फोडली, मला व्यक्त होण्याचा अधिकार दिला, माझ्यावर माया केली, मला माझी ओळख दिली. याविषयी जहरी त्यांनी त्या ठिकाणी पाहिले आणि ते सर्व शब्दांनीच ते पचवण्याची हिंमत त्या ठिकाणी त्यांना दिली. म्हणजे शेवटी कवी म्हणतायत की मला शब्दांनी मला खूप काही दिलं, खूप काही सांभाळलं, पण मी त्यांची परतफेड कधीच करू शकत नाही. मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही. अडचणीच्या प्रसंगी फक्त मी शब्दातच शिरून स्वतःला आजवर वाचवत आलो. या समाजाने पाजलेले विषमतेचे, अपमानाचे विष मी प्यायलो, पण ते विष पचवण्याची शब्दांना शक्ती मिळालेली होती. अशा स्वरूपाचं हे शेवटचं जे वाक्य होतं विद्यार्थी मित्र, हे वाक्य शेवटचं कडवं जे होतं ते शेवटचं कडवं या ठिकाणी संपलेलं आहे. शेवटच्या कडव्याच्या पहिल्या 2 ओव्या जे काही आहेत ते लक्षणा काव्यगुणाचे आहेत. काव्यगुण नव्हे, त्या ठिकाणी शब्दशक्तीचा प्रकार आहे. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपला जो काही त्या ठिकाणी प्रकार आहे तो पूर्णतः प्रकार या ठिकाणी संपलेला आहे. म्हणजे ही कविता मित्रांनो, आपली ही जी काही कविता आहे ही कविता पूर्ण संपलेली आहे. आता ह्या कवितेवरील जे काही कठीण शब्दार्थ आहेत ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आकांत, अनर्थ, कोलाहल येथे अर्थ आक्रोश होतो. ठर म्हणजे ऊर जे आहे ते हृदय त्याला म्हणतात. जहर, विष, तोल, बॅलेन्स, निखारे, जळते पेटलेले लाकडाचे तुकडे, निखारे. निरुत्तर, निशब्द, बिजली, आकाशातील चमकणारी वीज, माऊली म्हणजेच आई. अशा शब्दात त्यांनी त्या ठिकाणी वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, आणि ह्या कवितेमध्ये शब्द ही अत्यंत सुंदर कविता आहेत. त्याच्यात वाक्प्रचारही आलेले आहेत. त्याचा अर्थ जाणून घेऊयात आपण. आश्रय देणे, जागा देणे, उतराई होणे, उपकारातून मुक्त होणे, डोळ्यांपुढे अंधारून येणे, काही न दिसणे, पाठीवर हात ठेवणे, दिलासा देणे, पोटाशी घेणे, प्रेमाने कवटाळणे, मिठी मारणे, हात देणे, मदतीला उभे करणे, असं त्यांचं त्या ठिकाणी खरोखर महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, अशा स्वरूपाने आजचा जो काही त्या ठिकाणी अध्यापनयुक्त जो काही घटक होता तो पूर्णतः संपलेला आहे. या ठिकाणी 6 कडव्यांचं आपण स्पष्टीकरण, लिखित स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. म्हणजे संपूर्ण कवितेचा जर आशय घेतला, भावार्थ जर घेतला, तर ह्या ठिकाणी खरोखर भावार्थाचा आहे यशवंत मनोहर जे आहेत, यशवंत मनोहर ह्या कवींनी स्वतःच्या जीवनावर आधारित ही कविता लिहिली की जीवनामध्ये कोणकोणते आघात झाले, कशा पद्धतीने संकट आली, किती संकटांशी मी खेळलो, पण शेवटी मला शब्दांनीच वाचवलं. या पुस्तकरूपी शब्द जे आहेत त्यांनीच मला वाचवलं आणि जिवंत ठेवलं, असं त्यांनी ह्या ठिकाणी सांगितलं. तर विद्यार्थी मित्र हो, अशा स्वरूपात ही जी काही कविता आहे या ठिकाणी संपलेली आहे. तिला पूर्ण विराम देतो. ती तुम्हाला समजली असेल असं थोडक्यात गृहीत धरतो, कारण ऑनलाईन पद्धतीचं हे शिक्षण आहे म्हणून तुम्हाला थोडक्यात
अजूनही खूप स्पष्टीकरण देता येऊ शकलं असतं, पण थोडक्यात आपल्याला वेळेचंही बंधन आहे, म्हणून कविता या ठिकाणी पूर्णतः वेळेच्या बंधनामुळे संपवलेली नाही, पूर्ण स्पष्टीकरणासह संपलेली आहे. विद्यार्थी मित्रो, लगेचच या ठिकाणी थांबून पुढच्या व्हिडिओला, पुढच्या चलचित्राला लगेचच भेटतो. यावर आधारित जे तुमच्या पडद्यावर दिसत आहे संपूर्ण स्वाध्याय कृती, या संपूर्ण स्वाध्याय कृतीसाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तत्पूर्वी धन्यवाद. घरीच राहा, कुठेही जाऊ नका. सर्व अभ्यासक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही पूर्णतः विडा उचललेला आहे, तसं काही चिंता करू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो.